नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 42 साईज प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग जे आहे ते कसं करायचं आहे हे सांगणार आहे. तर इथे पहा, आधी आपल्याला इकडून 1.5 इंच मार्किंग सोडून मग आपल्याला इथे पाठीमागचा भाग जो आहे तुम्ही ड्रॉ करणार आहे, कारण आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग एकाच ठिकाणी ड्रॉ होणार आहे. तर तुम्ही कटिंग करताना काय करायचं, आधी बॅक पार्ट कटिंग करायचं आहे आणि मग असं 1.25 इंच सोडून मग पुढे तुम्ही फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा आहे. आता या इथे मी घेणार आहे शोल्डर 5.5 इंच. अजून एकदा असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. मुंडा या इथे मी घेणार आहे 6.5 इंच. आता इथे पहा 10.5 इंच चौथा भाग टाकला छातीचा आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन टाकलेलं आहे. ब्लाऊजची उंची 15 इंच आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 16 इंचावरती उंची घेतली. बॅक पार्टची एक लाईन ओढली. कंबर आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8.5, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं. 9.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे जोडून घ्यायचं. इथून 1.25 इंच घेतलं आणि असा मुंड्याला आकार दिला. आता इथे अर्धा इंच डाऊन करून मुंडा घेर चेक करून घ्यायचं. 9.25 इंच आलेला आहे, तर मला 9.25 इंचच पाहिजे, तर मी हे परफेक्ट मुंड्याची उंची जी आहे ती ठेवणार आहे. इथे 2.25 इंच गळ्याची रुंदी. आता हा झाला आपला बॅक पार्ट. फ्रंट पार्टसाठी काय करायचं आहे, इकडे घ्यायचं आहे 1.25 इंच एक्स्ट्रा. आता हे मोठं माप आहे म्हणून आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा वाढवावं लागणार आहे, कारण एका साईडला वाढवून मग तिकडं ते तिरकं माप जास्त होतं. तर त्यासाठी दोन्हीकडे आपल्याला हे भाग जे आहेत ते वाढवावं लागणार आहेत. तर मी या इथे घेतलेलं आहे 1.25 इंच हे एक्स्ट्रा. आता उंचीमध्ये पण वाढवायचं आहे. आता इकडे आपण 1.25 इंच वाढवलं आहे ना, तसंच आता उंचीमध्ये पण 1.25 इंच वाढवायचं. 1.25 इंच वाढवलं उंचीमध्ये पण. एक पॉईंट दिलेला आहे 1.25 इंच. एक लाईन ओढून घेतली. तर फ्रंट भाग आहे 15 + 1 16 इंच. परत त्यामध्ये आपण 1.25 इंच उंचीमध्ये आणखीन वाढवले. आता इथे लगेचच फ्रंट पार्टचा मुंडा आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. 1.25 इंचावरती या पद्धतीने. आता इथे थोडंसं असं आतमध्ये येऊन हा मुंड्याला आकार द्यायचा. इथं मी मुंड्याला आकार दिलेला आहे. एक तिरकी लाईन ओढून तुम्ही जरी मुंड्याला आकार दिले तरी चालतील. पुढचा गळा 6 आहे. 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. 2.5 इंच घेतलं. गळ्याला आकार दिला. इथे शोल्डर डाऊन केलं. आता इथे अप्पर चेस्ट आपली आहे 42, तर चौथा भाग होतो 10.5. फुल बस्ट आहे 44, त्याचा चौथा भाग होतो 11 + 1 किती झाले 12. परंतु 12 इंच म्हणजे हे खूप होते. पहा, टक्स पॉईंट खूप खाली जातो. यासाठी आपल्याला इथं आपण 11 इंचच घ्यायचं आहे. टक्स पॉईंट आपण 40 नंतर सर्व साईजमध्ये 11 इंचच घ्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त टक्स पॉईंट घ्यायचा नाही. आता इथून मी टाकणार आहे पहा 44चा 10वा भाग, तर इथून टाकणार आहे 4.4 येते. तर इथं मी हे मेजरमेंट टाकलं. इथूनही तेच मेजरमेंट टाकायचं आहे. सरळ सरळ 4.5 इंच टाकलं तरी चालेल. हे एक्स्ट्रा घेतलंय ना 1.25 इंच, इथून मी टाकलेलं आहे.
आता आपला टोटल टक्स मी 3.25 इंच घेणार आहे. त्यात मी इकडे 1.25 इंच घेणार आहे आणि या बाजूला 2 इंच, असं टोटल 3.25 इंच टक्स होणार आहे. तर या बाजूला किती घेतला? हा 1.25 इंच आणि या बाजूला 2 इंच हा टक्स घेतलाय. आता हे मी जोडणार आहे आणि हा पार्ट एक सरळ लाईन ओढून थोडीशी अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि असं हे जोडून घ्यायचं. आता इथे 1 इंच आर्महोलमध्ये वरती गेली. आता हा बॅक पार्टचा आपल्याला मुंडा लागणार नाही, फ्रंट पार्टचा जो हा मुंडा आहे तो लागणार आहे. तर पहा मी इथे 1 इंच वरती गेले आणि इथून 1 इंच आपल्याला टक्समध्ये गॅप म्हणजे टक्स इथं द्यायचं आहे. टोटल आर्महोलमध्ये गॅप किती असणार आहे टक्समध्ये? 1 इंच. तर 1 इंच इथून मी वरती गेले आणि इथून हा 1 इंचाचा गॅप तयार केला. आता हे या पद्धतीने मी ओढून घेतली पहा लाईन. हे अंतर किती आहे? 6.25 इंच. तर हे पण 6.25 इंच आलं पाहिजे. तर इथे येते पहा, हे थोडंसंच एक्स्ट्रा भरतंय. आता हा मुंडा अर्धा इंच आपल्याला खाली आणायचा आहे. नवीन मुंडा तयार करण्यासाठी एक लाईन ओढून घ्यायची आणि हे असं या पद्धतीने तयार करायचं. तर हा आपला प्रिन्सेसचा नवीन मुंडा तयार झाला. आता इथे आपल्याला फ्रेंच कर्वने आकार द्यायचे. तर इथं सुरुवातीला इथून इथंपर्यंत जे 1.25 इंच आहे इथंपर्यंत जोडायचं आहे पहा, इथंपर्यंत लास्ट हे मी जोडून घेतलं. आता तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी हे पूर्ण रब करते. तर या पद्धतीने ही लाईन आपली होणार आहे पहा, ही तिरकी लाईन आपली या पद्धतीने असणार आहे. आता इथे अर्धा इंच वरती जायचं आणि एक तिरकी लाईन इथं ओढायची आहे. फ्रेंच कर्वने आपण आकार द्यायचे. तर त्याआधी पहा इथे 1.25 इंचाचा टोटल अर्धा इंचाचा टक्स घ्या. इथं का टक्स घ्यायचा? याने पफसुद्धा छान तयार होतो. आता हा टक्स जो आहे तो इथंपर्यंत, पूर्ण कडेपर्यंत नाही न्यायचा. याने इथं काय होतं, पफ पण छान तयार होतो आणि जी हुक आणि लूपपट्टी जी आहे ती आपली जास्त तयार होते, ती मोठी तयार नाही होत. तर त्यासाठी सुद्धा मोठ्या मापामध्ये आपल्याला हा बदल करावा लागतो. आता फ्रेंच कर्व मी असा सेट करते आणि इथून या पद्धतीने आकार देते पहा. असा आकार दिल्यानंतर इथे हा कर्व ठेवला मी आणि हा असा आकार द्यायचा. ठीक आहे, इथे आकार दिला. आता हा सुद्धा आकार आपला नवीन तयार झालाय पहा. आता इथे मी ही लाईन आपण चेक केलेलीच आहे. आता ही लाईन किती आहे? ही पण लाईन 6.25 इंच आहे. तर हे सुद्धा 6.25 इंच चेक करायचं. आता हा पार्ट पाठीमागचा किती इंचाचा आहे? 9.25 इंचाचा आहे. तर आता लक्षात घ्या, इथे आपण ह्या बाजूला 1.25 इंच वाढवले. तर आता आपल्याला फक्त हे 2 इंच इकडे वाढवायचे. आता वाढवायची गरज नाही आहे बाकी जास्त. तर हे मी आकार दिले. आता इथे हा टक्स कट होणार आहे, इथे हे कट होणार आहे, इथे हे कट होऊन निघणार आहे आणि इथे हा पूर्ण हा टक्स जो आहे 3.25 इंच जो घेतलेला आहे तो कट होणार आहे. आता इथे पहा, या लाईनवरती हे किती अंतर आहे? 1.25 इंचाला पण 1 पॉईंट कमी आहे. तेवढंच अंतर मी इथं वाढवलं, कारण हे परत जोडल्यानंतर चेस्टमध्ये कमी पडू नये. आता हे 1.25 इंच जे वाढवलेलं आहे ते एक्स्ट्राचं सोडून याच्या पुढे कमरेचा चौथा भाग 8.5 हा 1.25 इंचाचा टक्स आपण इकडे घेतलेला आहे, वाढवलेला आहे. इथे जे 1.25 इंच टक्स घेतलेले होते ते इथं वाढवले. मग आता हे 2 इंच इकडे वाढवायचं आहे. तर ते मी 2 इंच इथं घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन आणि हा भाग आता असा जोडून घ्यायचा. आता पहा, इकडं वाढवल्यामुळे या साईडला पुढच्या भागाला आपण इकडे या पुढच्या साईडला वाढवल्यामुळे आपल्याला इकडे जास्त तिरकं गेलेलं नाही. यासाठी मोठ्या मापामध्ये आपल्याला दोन्हीकडून वाढवायचं असतं.
म्हणून इकडे 1.25 इंच वाढवलं आणि इकडे 2 इंच. आता हा पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. जसं की मी सांगितलं, हा बॅक पार्ट आपला किती होता, 9 आणि वरती 1 पॉईंट आहे, तर तेवढाच मी घेणार आहे. 9 आणि वरती 1 पॉईंट आणि ते असं जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर आता हा भाग असा आपला हा कट होऊन निघेल. पहा इथे. आणि खूप सुंदर असा हा प्रिन्सेसला आपल्या आकारसुद्धा आलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला मोठ्या मापामध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो कटिंग कसा करायचा असतो हे सांगितलेलं आहे. ही जी मेथड आहे दोन्ही बाजूनी वाढवायची, ही मेथड तुम्ही 40 पासून पुढे वापरायची आहे आणि पफसुद्धा छान येतो. आणि जर हे आपण इकडे 1.25 इंच वाढवलं नसतं तर ते त्या बाजूला वाढवावं लागलं असतं आणि एकदम अशी तिरका भाग हा गेला असता, तर त्यामुळे आकारसुद्धा बिघडतात. यासाठी ही पद्धत वापरायची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.